त्यांचेही वडील नगरसेवक होते आणि ते त्यांच्यावरच पहिल्याच टर्मला बरोबर होतं. म्हणजे हे सगळे ॲट अ टाईम झालेले आहेत. त्यामुळे आमच्याकडे पण एक्सपिरियन्स लोक आहेत, त्यामुळे काय अडचण नाही. आणि ते ज्यांच्या माध्यमातून नगरसेवक बनले ती माणसं आमच्याकडे, उदाहरणार्थ गणेश अण्णा बाबर आणि सुधीर भाऊ वाघमोडे, कारण की ह्यांनीच त्या काळामध्ये त्यांची प्रचार धुरा सांभाळली होती आणि त्यांचा मदार सगळी ह्यांच्यावरच होती त्यावेळेस. प्रचाराची धुरा सांभाळणे सुद्धा त्यांच्या विरोधात आहे उभं राहिले. कसा रिस्पॉन्स आहे प्रभागामध्ये आपल्या सर्वांना? एकदम चांगला आहे. लोक ॲक्सेप्ट करतात. लोकांना जसं अतिथींनी सांगितलं की चेंज इज नेसेसिटी, तर लोकांची इच्छा होती की नवीन कॅन्डिडेट येणं गरजेचं आहे. कारण की मागील तुम्ही बघितलं 7 वर्ष झालेले आहेत की कोण नगरसेवक नव्हते आणि त्यामुळे लोक विसरलेत की नगरसेवक कोण जुनं होतं. त्यांना नवीनच चेहरा हवा आहे. तरी प्रचार करताना काय समस्या समोर येत आहेत आपल्या समोर? समस्या म्हटलं गेलं तर सगळ्यात पहिलं लोकांचं एज्युकेशन, आरोग्य ह्या 2 गोष्टी प्रायोरिटी आहेत. ज्या गोष्टींना कुणीच मागील नगरसेवकांनी लक्ष नाही दिलेलं आहे. आज तुम्ही महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था बघितली तर काय आहे, आणि आज जर तुम्ही आपल्या प्रभागात बघा किती इंटरनॅशनल आणि प्रायव्हेट स्कूल ओपन झालेले आहेत. जो बेसिक नेसेसिटी कंप्लीट केली पाहिजे ती बेसिक नेसेसिटी देखील प्रभागात कुठेतरी कमी दिसते. तुम्ही काय करणार आहे सर? मतदारांना सांगताय की यांच्यापेक्षा वेगळं आतापर्यंत काहीच केलं नाही तुम्ही, शाळा सोडून दुसरं काय? नाही, तुमचा अजेंडा आहे? सगळ्यात मुळात सगळ्यात पहिलं म्हणजे शाळाच आहे. कारण की शिक्षणच यांना बदल घडवतं. ते तुमच्या परिवाराचं सगळ्याचं. आज आपल्याकडे काय आहे, वस्ती लेवल पण तेवढीच आहे, स्टँडर्ड एरिया पण तेवढाच आहे, आणि आज वस्ती लेवलला काय आहे, शिक्षणाचं महत्त्व समजून देणं गरजेचं आहे. आणि त्या गोष्टीसाठी काय चांगली शाळा असणं गरजेचं आहे. आणि महानगरपालिकेच्या शाळेचा दर्जा तेवढा चांगला दर्जा नाही आहे. त्यामुळे मुलं कमी वयातच यांना नोकरीला जॉईन करणं प्रिफर करतात. तर ते न करता त्यांना शिक्षणाकडेच कसं आपण आकर्षित ठेवू. फक्त शिक्षण नाही, शिक्षण, कला, क्रीडा तिन्ही गोष्टीला कसं आपण त्यांना एकत्रित 360 डिग्री करता येईल. कारण की जर आपण बघितलं गेलं कुठल्याही गोष्टीमध्ये जे पण हिस्ट्री बनवतात ते वस्तीतलीच मुलं असतात. तुम्ही रॅपर बघा, क्रिकेटर बघा, हे वस्ती लेवलतलेच आहेत. महापालिकेच्या शाळा चांगल्या नाहीत, मग तुम्ही कोणत्या शाळा उभारणार? खासगी? नाही, महानगरपालिकेच्या शाळेंचाच दर्जा सुधारणार. 100% सुधारायच लागणार. आज काय होतं, जर तुम्ही विचार केला तर आज प्रत्येक जणाची आज महानगरपालिकेच्या शाळेमध्ये काय म्हणतात विद्यार्थ्यांना टाकण्याचं हे होत नाही. त्यामुळे आपला जो हा भाग आहे प्रभाग क्रमांक 2 यामध्ये बऱ्याचशा राज्य सरकारच्या वसाहती वगैरे आहेत किंवा म्हाडासारख्या स्कीम पण आहेत. ऍक्च्युली त्यांचा डायरेक्टली संबंध महापालिकेशी येत नाही, परंतु ते जे लोक आहेत ते आपले मतदार आहेत आणि त्यांच्यासाठी भांडण्यासाठी नगरसेवक तितके पुढे येत नाही अशी नागरिकांची त्या तक्रार असते. ओके, म्हणजे तुम्ही नेतृत्व करणार किंवा सदस्य असणार आहेत महापालिकेचे, पण सरकारी तुम्हाला राज्य सरकारशी पण थोडं भांडावं लागणार आहे त्यांच्यासाठी. तर तुम्ही काय करण्याचं नियोजन करताय त्यावर? सर, ह्याच्यासाठी आज ज्यावेळेस आमची सर्व कार्यकर्त्याची बैठक होती त्या मुद्द्यावर मी मंगेश दादा गोळेशी बोलले की हा जे हाऊसिंग बोर्डचा जे मुद्दा आहे की ह्यांचा विषय की रिडेव्हलपमेंट, SRA वगैरे, तर हा आम्हाला कमिटमेंट द्यायचा आहे आम्ही 4ही उमेदवारांना